नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या 11व्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया आज पूर्ण झाली. काल 5 सदस्य हे नॉमिनेशनमध्ये आले होते आणि बिग बॉसने आज 2 फेऱ्या घेतल्या, ज्याच्यामध्ये 2 सदस्य हे नॉमिनेट झाले. जसं की सागरने आरबीला नॉमिनेट केलं आणि बिग बॉसने कॅप्टन संकेतला एक विशेष अधिकार दिला आणि सांगितलं की चल, मी ज्या पद्धतीने सगळ्या आठवड्यामध्ये कॅप्टनला एक विशेष अधिकार दिला, तसा तुलाही विशेष अधिकार देतो. तू सुद्धा एका सदस्याला नॉमिनेट करू शकतो किंवा नाही केलंस तरी चालेल. पण संकेत सांगतो की नाही, मला माझा तुम्ही दिलेला विशेष अधिकार वापरायचा आहे, माझं वोट द्यायचं आहे आणि मी सुद्धा एका सदस्याला नॉमिनेट करू इच्छितो. आणि नॉमिनेट कोणाला केलं? संकेतने. तर दीपालीला. दीपालीला नॉमिनेट करणं योग्य होतं का, यावर देखील आज आपण चर्चा करणार आहोत. यासोबतच ही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडल्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये द राखी सावंत शो पाहायला मिळाला. यामध्ये आपल्याला राखी वर्सेस दीपाली असाही सामना पाहायला मिळाला. त्यानंतर या भांडणामध्ये पुन्हा एकदा सूर उडी मारली, ती म्हणजे सागर कारंडे. आता सागर कारंडेने या भांडणामध्ये येणं गरजेचं होतं का, यावर देखील चर्चा करूया. पण थोडंसं मी बोलतो ना, की राखी सावंत आहे ना, ही फुल वेडी झाली त्या आरबीच्या प्रेमामध्ये. म्हणजे गेल्याच्या गेल्या भाऊच्या धक्क्यावरती राखी सावंत आणि रुचिता जामदार यांना सांगितलं होतं की बायांनो, तुम्ही एवढं त्या प्रेमामध्ये घुसू नका. त्यानंतर राखी सावंत शांत झाली होती गेला आठवडा. पण यावेळी पुन्हा एकदा राखी आरबीच्या प्रेमामध्ये फुल पागल झाली आणि आज पागल ड्रामा तिने बिग बॉसच्या घरामध्ये केला होता. तरी यावर देखील सविस्तर बोलूया. तर पहिल्यांदा जाऊया नॉमिनेशनकडे. ही नॉमिनेशन प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडली. तर काल 5 फेऱ्या पार पडल्या आणि त्यानंतर बिग बॉस 6वी फेरी अनाऊन्स करतात. बजर वाजतो आणि आता जायचं आहे. एक सागर आहे जो आरबीला घेऊन आहे इकडे कोपऱ्यामध्ये. तर इकडे त्या 4 महिला आहेत. आता याच्यामध्ये रेवाला जायचं असतं की चला, मला राखीला नॉमिनेट करू द्या. पण बाकी आता ठीक आहे, राखीने रेवाला अडवलं, पण बाकी लोक का अडवत होते रेवाला? मग त्याच्यामध्ये ती काय तिचं नाव अनुश्री असेल किंवा मग तन्वी असेल, यांचा काही संबंध तिथे? आता हे लोक जात नाही म्हणून तो कधीचा थांबलेला, पहिल्या फेरीपासून थांबलेला तो सागर गेला. खरं तर आरबीने ना त्या सागरला जाब विचारण्यापेक्षा त्या तन्वीला जाब विचारायला पाहिजे की तू तन्वी त्या रेवाला का पाठवत नव्हती राखीला नॉमिनेट करायला. थोडं सागर आणि विशाल समोर भांडण केलं या आरबीने नॉमिनेशनला घेऊन. तर खरं तर तन्वीला जाब विचारायला पाहिजेत होता. तर ठीक आहे, या पोरी काही जात नाही नॉमिनेट करायला. मग शेवटी सागर न राहून आरबीला नॉमिनेट करतो आणि त्यानंतर आरबी हा आग बबूला होतो. मला या आरबीचा गेमच काही कळत नाही. नॉमिनेट झाल्यानंतर जो काही तो भडकला ना, म्हणजे कालपर्यंत, म्हणजे 1 ते 5 फेरीपर्यंत सतत सांगायचा सागरला, जातो का, जा की, कर की. आता जेव्हा केलं त्यावेळी हा रडारडीचा गेम खेळायला लागला की का मला तू नॉमिनेट केलं. अरे बाबा, तूच 5 फेऱ्या सांगत होता ना, जा बिंदास कर नॉमिनेट. मग आता काय झालं? का मग रडीचा गेम खेळतोय? सागरला तो विचारतो, आरबी का नॉमिनेट केलं, तू तर करणार नव्हतास ना. सागर बोलतो, मेरी मर्जी, ये मेरी स्ट्रैटेजी है, मैं कुछ भी करूंगा, नॉमिनेट करूंगा नहीं तो नहीं करूंगा, मेरी मर्जी. आता याच्यामध्ये बोलणार नाही तर दीपाली कुठली मी? दीपाली बोलते, सागऱ्या, तुला तुझ्या बॉसने सांगितलं ना, विशाल कोटियान. सागर सांगतो की काय गरज आहे, मला डोकं आहे. मी जसं कुठेही कोणाच्या मुद्द्यामध्ये घुसतो तसं मी कोणालाही नॉमिनेट करू शकतो, माझी मर्जी. मला वाटलं, मी नॉमिनेट केलं, तू सांगणारी कोण? आता विशालने हे ऐकलं, अरे माझ्याबद्दलच चर्चा सुरू आहे, मग मी का थांबायचं? मीही जातो. राखी जशी आज सांगत होती की सगळ्यांनी येऊन आंघोळ केली, तसं मीही जातो आणि थोडीशी आंघोळ करतो. विशालही गेला की काय झालं, आरबी काय एवढा गरम झाला? मित्रांनो, अक्षरशः विशालने आज शिव्यांचे फवारे काढलेत, फवारे. ते बिग बॉसला म्यूट करावे लागले. इथे विशाल आरबीला सांगताना दिसतोय, अरे तू शब्द पाळत नाही, तू शब्द दिला होतास मला आणि तू लगे मागे फिरलास. तू फट्टू आहेस, फट्टू, 1 नंबरचा फट्टू सांगितलं आणि अजून बरंच काय 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 अशी
लांब लचक लिस्ट आज विशालच्या तोंडातनं असे शब्द मोती बाहेर पडत होते. पण आरबी बिचारा आज ऐकून घेत होता. मला कळतच नाही आरबी एवढा का ऐकून घेतो. म्हणजे एकदम उत्तराला प्रत्युत्तर देत नव्हता तो. म्हणजे विशाल एवढा बोलत होता की ये इकडे मैदानात ये, चालून दाखव, हे कर ते कर, एवढा फटू तेवढा फटू. म्हणजे थोडासा आरबी बोलण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तेवढा असा तो दिसला नाही. माहिती नाही का. पण या दोघांमध्ये चांगलीच वादली. आता इकडे आरबी आणि विशालमध्ये चांगलंच भांडण झालंय. सागर आला. सागरला हा आरबी बोलतोय की तू का आलास, तू इकडे का आलास. सागर बोलतो अरे माझा इथे विषय आहे, ती दीपाली आलेली तुला चालते भांडणामध्ये मध्ये टोक करायला, आणि मी आलेलं चालत नाही. म्हणजे आरबीचं कधी काय कुठे चालतं ना, मला माहिती नाही. आता साहजिकच आरबीचं कालपर्यंत तो सांगत होता, म्हणजे 5व्या फेरीपर्यंत, की टाका मला नॉमिनेट करा. ज्या पद्धतीने विशाल सांगत होता ना की याला आपण नॉमिनेट करायचं नाही, तर आरबी एकदम हे होता की मला हे करणारच नाही. आणि जेव्हा भाई आरबी नॉमिनेट झाला आणि त्यानंतर जो काही फुटला ना गडी, तो म्हणजे खलास एकदम. त्यानंतर बिग बॉस इथे अनाऊन्स करतात की चला आता अंतिम फेरी आपण घेऊया, आणि ही अंतिम फेरी आहे ना ती मी सांगेन तशी होणार. मी संकेतला एक विशेष अधिकार देतो, विशेष एक पॉवर देतो की तू एखाद्या सदस्याला नॉमिनेट करू शकतो. जसं मी ऑलरेडी काही कॅप्टनला असा अधिकार दिला आहे की त्यांनी करावं किंवा करू नये. यावर संकेत सांगतो की मतदान माझा अधिकार आहे, ते मी बजावणारच. आता इथे तन्वी सांगते की एक्सक्यूज मी, मला काहीतरी सांगायचं आहे. संकेत सांगतो की लेट्स गो, बोलू शकता तुम्ही. तन्वी सांगते की मला माझं मत मांडायचं आहे, मी खूप स्ट्रॉंग आहे, मी अजिबात नॉमिनेशनला घाबरत नाही. माझा गेम तुम्ही पाहिला असेल, मी अगदी सगळ्यांना टफ फाईट देते. यावरती राखी सुद्धा सांगते की एक्सक्यूज मी, मी देखील रात्र रात्र जागले, मी देखील स्ट्रॉंग आहे. आणि संकेत तुला माहित आहे की मी कोण आहे. यावर अनुष्य सांगते अगं मी पण आहे. मी जरी 2 आठवडे थोडासा वीक गेम खेळत असली तरी, म्हणजे मी 2 आठवडे थोडासा रडीचा गेम खेळले, पण तरी मी देखील खूप स्ट्रॉंग आहे, आता चांगली खेळू शकते आणि मी खेळते. यावरती दीपालीबाई सांगतात की मला देखील बोलायचं आहे, मी काही बोलू का. आता दीपाली काय बोलते, मी देखील डे 1 पासून इकडे आहे, मी देखील चांगला गेम खेळते, मी सगळी कामं व्यवस्थित करते आणि मी 100% देण्याचा नक्कीच प्रयत्न करते. त्यामुळे पॉइंट टू बी नोटेड, तुम्ही हे नोट करून ठेवा. सगळ्यांचं म्हणणं व्यवस्थित ऐकल्यानंतर संकेत सांगतो की मला आता निर्णय द्यायचा आहे, आणि हा जो काही निर्णय आहे तो सर्वस्वी बघून मी देणार आहे. बिग बॉसच्या घरातील गेम, टास्क, सगळा वावर, एकंदरीत पूर्ण गेम पाहता मला असं वाटतं की मला दीपाली ताई या वीक वाटतात. दीपालीने हे ऐकल्यानंतर मग दीपाली आग बबुला, मला नॉमिनेट करायचं असेल तुला करू शकतो, परंतु तू स्वतःच्या डोक्याने तू खेळत नाहीयेस, तुला दुसरं कोणतरी खेळवतंय. मला नॉमिनेट केलं तरी चालेल, पण तू स्वतःच्या डोक्याने करायला पाहिजे. दीपालीचं असं झालंय ना की मी कोणालाही नॉमिनेट करू शकते, पण मला जर कोणी नॉमिनेट केलं तर मी रडणार, माझा रडीचा गेम मी दाखवणार. असं एकंदरीत दीपालीचा गेम पाहायला मिळतो. स्पष्ट सांगतो की बघा तुम्ही मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, मला माहिती आहे की यामध्ये कोण वीक आहे. मित्रांनो मी आजच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की या ज्या 4 कंटेस्टंट आहेत यामध्ये साहजिकच तन्वी खूप स्ट्रॉंग आहे, गेम मध्ये आपले मुद्दे व्यवस्थित मांडते, टास्क खूप व्यवस्थित खेळते, त्यामुळे साहजिकच तो तन्वीला नॉमिनेट करणार. राखीचं सांगायचं झालं तर राखी देखील बिग बॉसच्या घरामध्ये खूप स्ट्रॉंग आहे. अनुष्येचं सांगायचं झालं तर संकेत हा अनुष्यला सध्या तरी लगेच नॉमिनेट करणार नाही, कारण टोळी ग्रुपशी संकेतचे चांगले संबंध आहेत, आणि अनुश्री डायरेक्ट नाही परंतु इनडायरेक्ट त्या टोळी ग्रुपशी जोडलेले आहे. त्यामुळे साहजिकच तो तिला देखील नॉमिनेशन मध्ये टाकणार नाही. राहिली म्हणजे दीपाली सय्यद. मित्रांनो दीपाली सय्यद यांचा तसा गेम नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये नाहीये, फक्त आग लावायची व्यवस्थित कामं ती करते, आणि त्या पद्धतीने आज मस्तपैकी आग लावली आणि त्याचा भडका आज पूर्ण घरामध्ये पाहायला मिळाला. तर एकंदरीत संकेतच्या मताशी मी सहमत आहे. तुम्ही सहमत
आहात का हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर इकडे संकेतने दीपालीला नॉमिनेट केलं आणि त्यानंतर जबरदस्त दीपाली भडकली. तर मित्रांनो अशा प्रकारे एकूण 7 सदस्य हे नॉमिनेशनमध्ये आले. यामध्ये विशाल, संस्कृती, सागर, रेवा, प्रभू, राकेश आणि दीपाली या सगळ्यांना बिग बॉस एकत्र बोलवतात आणि तुम्ही या स्विमिंग पूलच्या इकडे या आणि बघा त्या पाण्यात किती घाण आहे. सगळे बघतात, अरे काय आहे? तिकडे बघू नका. बिग बॉस सांगतात की तुमचे फोटो तरंगतायत हे पाहायला मिळते का तुम्हाला? सगळे सांगतात की हो. मग त्या फोटोकडे व्यवस्थित बघा. ते फोटो म्हणजे तुमची स्वप्न आहेत. तुमच्या घरच्यांनी पाहिलेली, तुम्ही पाहिलेली ही स्वप्न आहेत. ही स्वप्न तुम्ही धुळीस मिळवू नका. आता तुमच्याकडे फक्त 4 4.5 दिवस शिल्लक आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा गेम चांगला दाखवा. नाहीतर 1 आणि 2 किंवा मी 3 सदस्य घराबाहेर काढेन. एकंदरीत तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की यार खरंच आपण खूप हा गेम सिरियस घेणं गरजेचं आहे. असं एकंदरीत आपल्याला देखील पाहायला मिळालं. मध्ये तसा काही गेम या नॉमिनेट सदस्यांनी तेवढा सिरियस घेतलेला नाही हे आपल्याला पाहायला मिळालं. तर मित्रांनो इथे एकूण 7 सदस्य हे नॉमिनेशन मध्ये आले. तर एकंदरीत पाहता नक्कीच विशाल आणि राकेश हे 2 कंटेस्टंट आहेत हे मला स्ट्रॉंग नक्कीच वाटतंय. हे तरी या आठवड्यात जाणार नाही. पण मला असं वाटतं की संस्कृती, सागर, रेवा, प्रभू, दीपाली या 5 कंटेस्टंटवरती या आठवड्यात नक्कीच घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. कदाचित दीपाली ज्या पद्धतीने लावालावी करते, सध्या जो काही गेम खेळते, तर दीपाली तरी लगेच जाणार नाही. संस्कृती, सागर, रेवा आणि प्रभू या 4 लोकांवरतीच प्रभू काहीतरी करेल असंही वाटतं. संस्कृती, सागर, रेवा काय वाटतं तुम्हाला कोण जाऊ शकतं या आठवड्यात घराबाहेर हे कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर रेवा मॅडम ही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडल्यानंतर रेवा सांगते की यार ती अनुश्री यायला पाहिजेत होती. अनुश्री आहे ना तिला डेंजर झोन मध्ये ठेवलं होतं त्यामुळे ती यायला पाहिजेत होती. इकडे दीपाली पण सांगते की हो यार अनुश्री नक्कीच यायला पाहिजेत होती नॉमिनेशन मध्ये. आता इकडे अनुश्रीचा मुद्दा काढला जातोय. अनुश्री लगेच कॅप्टन संकेतकडे जाते की बोल मेरे आका तेरे को सुबह में नाश्ते में क्या चाहिए, क्या बनाऊं तेरे लिए. साहजिकच आहे. अनुश्रीला सेफ केलं म्हणजे अनुश्रीला वाटत होतं की मी सुद्धा वीक आहे कारण ज्या पद्धतीने रितेश भाऊने मला बॉटमला ठेवलं होतं तर तिलाही कदाचित तेव्हा वाटलं असेल हा कदाचित माझा देखील पत्ता कट करू शकतो. आता संकेतला वाटलं की चला आपण थोडासा काटा साफ करूया म्हणून आपण दीपालीला नॉमिनेशन मध्ये टाकायचं. टोळी टीम बरोबर आपलं थोडंसं उठणं बसणं आहे त्यामुळे लगेच तिकडे धक्का लावायचा नाही. नंतर तुम्ही बघितलं असेल की दीपाली ज्या पद्धतीने नॉमिनेट झाली आणि जो काही तिने रौद्र अवतार धारण केला म्हणजे दीपालीला अजिबात सहनच होत नाही. आपल्याला कोणी बोललं, आपल्याला नॉमिनेशन मध्ये टाकलं हे दीपालीला अजिबात सहन होत नाही असं एकंदरीत पाहायला मिळते. आणि फिनालेकडे जाणारे हे आठवडे आहेत त्यामुळे साहजिकच दीपालीने जरा जास्तच मनावर घेतले आणि दीपालीला साथ द्यायला आली ती म्हणजे रेवा कौरासे. रेवा कौरासे तर ती दीपालीची शेपटीच झाली. म्हणजे दीपाली जसं सांगेल तसंच मी. दीपालीचा एक शब्द ती रेवा अजिबात पडू देताना दिसत नाही. आणि आज जो काही पराक्रम झाला बिग बॉसच्या घरामध्ये द राखी सावंत जो काही शो पाहायला मिळाला या दोघींमुळेच तो शो पुढे रंगला त्याच्यावरती आपण नक्कीच बोलूया. इथे दीपाली राखीला सांगताना दिसते की तू किती खुश आहेस ग, तू किती जळतेस माझ्यावर, मला नॉमिनेट करायला तू सांगितलंस आणि तू अशी टाळ्या वाजवत होतीस, तू असं करत होतीस, एवढी जळतेस तू माझ्यावरती. हा मला दीपू दीपू सांगतेस आणि एवढी जळतेस, एवढी जळकुटी आहेस तू. राखी सांगते का असं नाही ग, मी सगळ्यांच्या बाबत बोलत होते की याला नॉमिनेट कर त्याला नॉमिनेट कर आणि तू तर माझी दीपू आहेस, मी थोडी तुला नॉमिनेशन मध्ये टाकणार आहे. मित्रांनो आज सगळ्यात खुश एक व्यक्ती होती ती म्हणजे तन्वी कोलते. तन्वी कोलतेला एवढा आनंद झालेला ना की मी नॉमिनेट झाले नाही. म्हणजे अनुश्री देखील होती खुश पण मला सगळ्यात जास्त खुश दिसत होती ती म्हणजे तन्वी कोलते. मित्रांनो एकूण 11 सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये आहेत. त्यापैकी संकेत हा कॅप्टन आहे, इम्युनिटी आहे त्यामुळे तो सेफ आहे. बाकी 2 पोरी या सेफ झाल्या. त्याच्यामध्ये
नक्कीच तन्वी आणि अनुश्री आहे. अनुश्री तर खुश होतीच, कारण अनुश्रीची खुशी दिसून येत होती, परंतु तन्वीची खुशी दिसत नव्हती. पण ते जाणवत होतं की तन्वी प्रचंड खुश पाहायला मिळते. त्यानंतर संस्कृती आणि रेवा यांच्यामध्ये नॉमिनेशन बद्दल डिस्कशन सुरू आहे. आता संस्कृती त्या राखीला घेऊन एवढी का म्हणजे पॉझिटिव्ह का झाली काय कळत नाही. म्हणजे राखीला तू नॉमिनेशन मध्ये का आणलं नाहीस? मला या संस्कृतीचा गेमच कळत नाही. अरे तू कोणाशी कंपॅरिझन करायला जाते? कोणाशी कॉम्पिटिशन करते? तू राखीशी. राखी कुठे आणि तू कुठे? तिच्याशी कंपॅरिझन करायला जाते. ठीक आहे. नॉमिनेशन मध्ये तू का आणलं नाही तिला? अरे ती काय बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे की? ती एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. जेव्हा बिग बॉसला वाटेल ना, तेव्हा तिला ते काढतील घराबाहेर. अशी तिला काय वोटिंगनुसार ती बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही. आणि ही संस्कृती, राखीचा गेम आणि एकंदरीत तिला का बिग बॉसच्या घरामध्ये आणलंय, हे देखील संस्कृतीला माहिती असावं. पण आता मला वाटत नाही की तिला हे माहिती असेल किंवा नसेल. ज्या पद्धतीने ती रेवाशी भांडत होती की तू का नॉमिनेशन मध्ये टाकलं नाही, रेवा देखील समजवण्याचा प्रयत्न करत होती की का तिला नॉमिनेशन मध्ये टाकायचं, ती काय घराबाहेर जाणार आहे का? म्हणजे एवढा मंद गेम खेळताना दिसते. आणि त्यानंतर मग विशाल देखील मजा करतो की काय बाई तू काय गेम खेळतेस, काय लॉजिक तू वापरलंस, मलाही सांग कसं काय ते. म्हणजे एवढा मंद गेम ती बिग बॉसच्या घरामध्ये खेळते ना. मी मित्रांनो खरं सांगतो, हे मला म्हणजे मलाच कधी कधी माझी लाज वाटते. जेव्हा हे तिन्ही कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये आले होते ना, तेव्हा मी सांगितलं होतं की ही जी पोरगी आहे ना संस्कृती, ही चांगला गेम दाखवेल, कारण ही 2-3 रियालिटी शो करून आली. आणि एकदम ती हे होती ना, काय म्हणू की मला सगळं कळतंय, अशा पद्धतीने ती आव आणण्याचा प्रयत्न करत होती. पण फार एकदम मंद गेम आहे. इथे संस्कृती त्या रेवाला सांगताना दिसते की का काटा टीमच्या शॅडो मध्ये तू खेळतेस, का त्यांच्यासाठी एवढं करतेस? अगं आपण एकत्र आलोय, वाईल्ड कार्ड म्हणून एकत्र आलोय, आपण एकत्र राहूया ना, आपण एकत्र गेम खेळूया. तू माझ्या डोक्याने थोडासा विचार कर, तू माझं ऐक, मी सांगते तसं कर. रेवा सांगते की बाई तुझं मी का ऐकायचं? तुला स्वतःचा गेम कळतोय का? तू काय बोलतेस, तू काय खेळतेस, हे तुला तरी कळतंय का ग? त्यानंतर मग रेवा निघून गेले. खरंच हिच्या समोर कोण डोकं फोडेल? फार विचित्र हा प्रकार आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर किचन मधला ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला. भांडी तशीच होती, सगळी घासायची आणि एवढी भांडी पडलेली होती. इकडे रेवा सांगते की माझ्या मदतीला कोणी आलं तर मी भांडी घासेन, नाही तर मी अजिबात घासणार नाही. आरबी तर टपलेलाच होता. आरबी बोलतो की मी येतो. रेवा बोलते मी आता घासणार. मग काय राखी सांगते की मी घासते ना, मला कोणीही चालेल बोलतो रेवा. आता ती सांगू शकत नाही की मला आरबीच पाहिजे. आरबीने भांडी घासायला घेतली. इकडे लगेचच राखी दिल धक धक करणे लगा. म्हणजे मला ना त्या राखीचं काय कळतच नाहीये. खरंच रिअल प्रेम आहे की दिसण्यासाठी हे सगळं करते? म्हणजे राखीसाठी रडावं, हसावं, तिला बोलावं, काहीच कळत नाही. आणि कधी कधी असं वाटतं ना की राखी फार इरिटेट करते. असं एकंदरीत आज थोडंसं नक्कीच पाहायला मिळालं. त्यानंतर सगळे बघून राखी जाऊन आतमध्ये बसते. संकेतला सांगते की काय हे, काय हे तुझ्या राज्यामध्ये सुरू आहे? संकेत सांगतो की मला खरंच माहित नव्हतं, अशा प्रकारे हेल्थ रिझन देऊन मी त्याला काम दिलं नव्हतं. आता तो ते करतोय, मी काय करू? मस्तपैकी राखीने इथे आहे ना त्या आरबीची पोलखोल केली. टास्क आला, याचा पाय दुखतो, याचा हात दुखतो, याचं हे दुखतं, त्याचं ते दुखतं. रेवाबरोबर काम करायला याचं काही दुखत नाही. मस्तपैकी टाना उड्या मारत जातो. आणि रेवा पण अशा तसे कपडे घालून इकडे तिकडे फिरत असते. म्हणजे राखीचं जे काही ऑब्झर्वेशन आहे ना, ते कडक एकदम जबरदस्त. हे सगळं सांगून मग ती राखी अंगावरती ते चादर ओढून मग रडायला लागते. आता रडायला लागली. तन्वी येते, काय झालं ग, काय झालं? राखी बोलते, फुट, मला व्यवस्थित रडू देखील देत नाही का तुम्ही? म्हणजे तन्वीचं एक भारी आहे. काय झालं की काय झालं बाळा? मस्तपैकी राखीकडे जाते तिला समजवायला. तर हे एक तन्वीचं भारी आहे. आता तनू गेली म्हणजे आरबी सुद्धा येणार. आरबी जातो आणि राखीला विचारतो, काय ग काय झालं? राखी बोलतो, हे तुला सगळं खोटं वाटतंय. त्यावर आरबी सांगतो की मला काहीच वाटत नाही, ना तुझ्याविषयी या खोट्या विषयी, ना तुझ्या फिलिंग विषयी मला काहीच वाटत नाही.
पुन्हा मग त्या राखीची रडारड, म्हणजे काय सांगायचं. आता या दिवसामधील अत्यंत महत्वाचा मुद्दा जो बिग बॉसच्या घरामध्ये द राखी सावंत शो मुळे ओळखला जातो. आता इथे राखी मस्तपैकी जेवण बनवत होती. भोपळा कापला होता, ज्याला डांगर असं म्हणतात. तो भोपळा मस्तपैकी कापला होता. राखी जेवण बनवत होती. बाजूला तन्वी काहीतरी करत होती. आता ही दीपाली आणि तिची शेपटी म्हणजे ती रेवा. आता या दोघींना खाजवून खरूच काढायची काहीच गरज नव्हती. बिचारी ती जेवण बनवत होती. 12:30ची वेळ आहे. दुपारच्या जेवण बनवण्याची वेळ आहे आणि या दोघींना चहा प्यायचा आहे. खरं तर चहा प्यायचा नाही. तिथं राखीला ते ट्रिगर करायचं होतं. तिला बोल लावायचे होते किंवा मग काड्या घालायच्या होत्या, असं आपण चांगल्या शब्दात सांगूया. जेवण बनवते तिकडे जाऊन या चहा बनवते. गरज काय तुम्हाला? काय गरज म्हणजे उगाचच याच्यावरती नक्कीच भाऊने बोलायला पाहिजे. बघा, राखीला आज ते बोलणारच आहेत, परंतु या दोघींची देखील चांगलीच कान उघडणी करायला पाहिजे. गरज काय? पण शेवटी राखीने करायचं तेच केलं. मस्तपैकी एक वांग त्या चहामध्ये टाकून दिलं आणि त्याच्यावरनं मोठा राडा पाहायला मिळाला. आणि राखी राखी आहे. राखीवरती कोण आलं तर ते सोडणार आहे का कोणाला? याच्यामध्ये आहे ना, त्या सागरला पडायची गरज काय मला तेच कळत नाही. अरे त्यांचा मुद्दा सुरू आहे ना, तुला काय माहित तरी आहे का? कुठल्या मुद्द्यात घुसायचं, काय बोलायचं तेही कळत नाही. मग राखीकडनं निघाला एखादा शब्द मुडद्या आणि तो मग भाईनी लावून घेतला. खरं तर सागरला तिथे पडायची काहीच गरज नव्हती. म्हणजे सागर पडला, दीपाली आपल्या बाजूने आलेत हे लोक, त्यामुळे हिचाही आवाज चढला. त्यामध्ये येऊन बाकी आरबी वगैरे समजवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु राखी ऐकत नव्हती. राखीने सगळं बघितलं की बाबा हे सगळेच आपल्यावरती आलेत, मग आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, कारण आपण थोडेसे वीक होतोय. मग राखीने ते सगळं उचललं, पातेलं ज्याच्यामध्ये मस्तपैकी तिने भाजी बनवली होती आणि दिली कचऱ्याच्या डब्यात टाकून. एकंदरीत असा हा ड्रामा पाहायला मिळाला. त्यानंतर काही सदस्यांना चांगला शॉक लागला की राखी आता काहीतरी ड्रामा करणार. त्यामुळे काही लोक शांतपणे ते सगळं पाहत होते. आतून दीपाली देखील चांगलीच घाबरली, रेवा देखील चांगलीच घाबरली आणि हे सागर आहे ना तेही चांगलंच घाबरलं होतं. पण पुन्हा हे घुसलं आणि मग इथे मुडद्या बिडद्या हा शब्द राखीने काढला आणि ते वाजलं. बाबा राखी आणि सागरचं जे काही भांडण आम्ही पहिल्यांदाच अशा प्रकारे या सीझन मध्ये राखी आणि सागरला एवढं भांडताना बघितलं. अक्षरशः तो सागर पण आवरून जात होता आणि ती राखी देखील त्याच्यावरती आवरून जात होती. म्हणजे ते विशालने राखीला उचलून नेलं बाहेरच्या रूम मध्ये. म्हणजे एवढं या लोकांचं भांडण झालं होतं. राखीला नंतर रिअलाइज झालं की यार आपण जेवण फेकलंय. त्यामुळे राखीची नंतर रडारड पाहायला मिळाली. साहजिकच आता आपल्याला नक्कीच भाऊच्या धक्क्यावरती ऐकायला लागेल. हे सगळं आठवून कदाचित ती रडत असेल. यामध्ये अनुश्री सांगताना दिसते की चला ठरवून हिला काहीतरी मोठी शिक्षा देऊया. राखी सांगते, मला शिक्षा? राखी सावंत आहे मी, मला तुम्ही शिक्षा देताय? देऊन बघा मग मी बघते. त्यानंतर संकेत जातो, राखी असं तू करायला नको होतंस. यावर राखी सांगते, आलास आता शेवटचा डायलॉग बोलायला, तेव्हा तिकडे तू आला नाही. तेव्हा संकेत सांगतो, अगं होतो ना मी, तुझ्याच बाजूला होतो, मीच लोकांना वेगळं करत होतो. हे जे काही थुंकी उडत होती ना, मोठ्या मोठ्याने लोक बोलत होते आणि ती सगळी थुंकी जेवणामध्ये पडत होती, तेव्हा मीच सांगायला होतो. तू बघितलंच नाही माझ्याकडे, तुझं लक्षच नव्हतं, तू इकडे तिकडे बोलत होतीस ना. आता हिला राखीला समजवण्याचा प्रयत्न बाकी लोक करत होते. विशाल हा डबल ढोलकीचा गेम इकडे खेळताना दिसतो. त्या लोकांना जाऊन सांगतो बाकीच्या, हिला आहे ना काढा त्या दुटीतनं, माझी जरी मैत्रीण असेल ना तरी हिला काढा, जाऊ दे मरू दे. आणि राखीच्या बाजूने काहीतरी वेगळंच येऊन सांगायचं, असा विशालचे गेम आहे. मी मागे पण एकदा सांगितलं होतं की विशाल हा राखीच्या समोर फट्टू आहे एकदम. जो फट्टू शब्द त्या आरबीसाठी वापरतो ना, तर हा राखीच्या समोर एकदम फट्टू आहे. राखीला तो समोर काहीच बोलू शकत नाही, असा एकंदरीत विशालचा गेम पाहायला मिळतोय. राखीचं रडून रडून झालं, मग नंतर तिला अनालिसिस झालं की आपण भाजी टाकली, ती भाजी जाऊन बघूया काय त्याचे हाल झालेत. राखी बघते की बाई एवढी छान चविष्ट भाजी बनवली होती, ती कशी पडली बघ. तिकडे संकेत जातो, मग आता भर.
राखी सांगतो, मला सांगतेस भरायला? भर तू, नाही तर सांग कोणाला तरी, मला सांगू नकोस. इकडे संस्कृती बघितलं, संस्कृती त्या संकेतला सांगते की जा सांग, तू कॅप्टन आहेस ना, सांग भाजी भरायला. संकेत सांगतो की बाई तू मला ट्रिगर करू नकोस, प्रत्येक गोष्ट माझ्यावर फोडू नकोस, समजलं ना, मी कॅप्टन आहे, जेव्हा सांगायचं तेव्हा मी सांगेन. म्हणजे संस्कृतीला तर मोकाच पाहिजे की कधी तू सांगतोस. का संस्कृती त्या राखीला टार्गेट करते मला कळत नाही. दिसायचं आहे, फुटेज पाहिजे की का माहिती नाही. मग इकडे बिचारा संकेत जातो आणि सांगतो बाई, म्हणजे सिच्युएशन बघतो अगोदर, बोलू की नको. आवाज देतो, आहेस का ग बाई जागी? राखी सांगते की बोल, काय तुला पाहिजे? संकेत सांगतो की बघ, तू हे सगळं केलंस ते तू उचलणार आहेस का? राखी बोलते मी उचलणार नाही, 100% मी उचलणार नाही. यावरती संकेत सांगतो की मी निर्णय घेतलेला आहे की तू किचन मध्ये जायचं नाही. राखी बोलते वेल डन, मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण मी स्वतःचं जेवण स्वतः बनवणार, मला तुम्ही जेवायला देऊ नका, मी भिकाऱ्यासारखं इथे खाणार नाही, मी चांगली सुगरण आहे, मी स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकते, तुमचं जेवण नको मला, मी अजिबात भिकारी नाही, मी काय कटोरा घेऊन आली का घरामध्ये की तुम्ही मला द्या, मी स्वतःचं जेवण स्वतः बनवेन. आता पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये तर आपल्याला ते दाखवलेलं नाहीये की राखी जाऊन जेवण बनवते का, काही गोष्टी झालेल्या नाहीत, आता बघावं लागेल उद्याच्या एपिसोडमध्ये. तर एकंदरीत ना जे काही पाहायला मिळालं, तर काय म्हणू आपण, दीपाली, खरं तर दीपालीच ही तर काय तिच्या जोडीला शेपटी. दीपालीला नॉमिनेशन सहन झालं नाही. राखी ज्या पद्धतीने हसत होती, टाळ्या वाजत होती आणि ठेंगे जे काही दाखवत होती, तर याचा राग तिने मनात धरला आणि आता हिला काहीतरी आपण करायचं, हिच्या बाबत काहीतरी करायचं राखीच्या बाबत, असं म्हणून दीपालीने ते सगळं केलं. याच्यामध्ये दीपालीची पण साहजिकच चुकी आहे. ती ट्रिगर झाली राखी आणि त्यानंतर तिने मोठा ड्रामा बिग बॉसच्या घरामध्ये केला. खरं तर हे जे सगळं आहे, भाजी बिजी टाकणं किंवा जेवण फेकणं एकंदरीत, हे फार चुकीचं आहे. तर हे कुठेतरी राखीने थांबवायला हवं होतं. ठीक आहे, माणसं ट्रिगर होतात आणि फार वेगळ्या पद्धतीने सगळे रिॲक्ट होतात, परंतु राखी आहे, म्हणजे राखी आहे, राखी रियालिटी शो करून आले. बिग बॉस कसा खेळायचा, कसा खायचा, कशाचे खायचा, हे राखीला चांगलं माहिती आहे. एवढं राखीने ट्रिगर व्हायला नको होतं. त्यानंतर राखीने स्पष्ट केलं की मी एवढा रागराग का केला. दीपाली आणि राकेश हे दोघेही एकसारखे कपडे घालून माझ्या समोर इकडे तिकडे फिरत होती आणि त्यात रेवा ही त्या राकेशला टिळा लावत होती. हे सगळं मी माझ्या कानाने ऐकत होते आणि सगळं बघत होते, म्हणून मला त्याचा प्रचंड राग आला. खरं तर पहिल्यांदा राखी त्या चहाच्या भांड्यामुळे ती रागराग करत होती आणि त्यानंतर तिने हा वेगळा मुद्दा काढला आणि राखी त्या राकेशवरती प्रेम करते आणि किती वेळा ती सांगते की बाबा तू असं करू नकोस. आणि राकेश पण काय कळत नाही, त्या राकेशचं पण आहे ना, राखीच्या वाचून पान हालत नाही. तिच्याशी बोलायचं असं काही नाही, काही नाही, दुसऱ्या क्षणाला लगेच तिकडे जायचं. किती छान आहे, अमुक आहे, तमुक आहे. म्हणजे हा पण काय एवढं करतो, दिसण्यासाठी करतो, फुटेजसाठी करतो, एंटरटेनमेंटसाठी करतो, की काय माहिती नाही. राखीला नाही 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 सांगायचं आणि परत तिच्या जवळ जाऊन बसायचं. एकंदरीत त्या राकेशचा गेम पण पाहायला मिळतोय. आता इकडे नाही 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 सांगत होता राकेश की नाही नाही, असं आमचं अमुक झालं तमुक झालं. परत विशाल जेव्हा सांगतो की तू जरा समजून घे, किती डिस्टन्स ठेवायचा काय, तन्वीही राकेशला सांगताना दिसते की ती सिरियसली आहे, त्या पद्धतीने तू वाग. परत हा राकेश, हो ना ती एकटीच आहे, मग ती अशी आहे तशी आहे बिचारी आहे. म्हणजे दोन्ही तोंडाने बोलतोय. म्हणजे हा सुद्धा दोन तोंडे आहे, डबल ढोलकीचा गेम खेळतोय. तिकडे राखीला नाही नाही सांगायचं आणि मग नाही ती अशीच आहे, मग ती एकटीच आहे, मग आपण थोडंसं समजून घ्यायला पाहिजे, मग मी काय करू, कसं करू, असं एकंदरीत त्याचं पाहायला मिळतंय. तर त्याने देखील एक व्यवस्थित निर्णय घ्यावा, हा पण कॉमेडीच्या रूपात घेतो आणि त्यानंतर मग अशा काही गोष्टी झाल्या तर मग राग रुसवे करत बसायचं. तर त्याने देखील क्लिअर करावं. मला असं वाटतं की या भाऊच्या धक्क्यावरती त्यांनी देखील क्लिअर करावं भाऊ समोर की रितेश भाऊ असं असं मला अजिबात पटत नाही, त्यावर तुम्ही तोडगा काढा, असं एकंदरीत त्याने सांगायला पाहिजे आणि हे सगळं स्टॉप करायला पाहिजे. तर मित्रांनो, महत्वाचं सांगायचं झालं तर बघा,
राखी राखी आहे. राखीला जर कोणी उकसवलं तर मग ती राखी सावंत होते आणि या दोघीने उकसवलं म्हणजे दोन्हीकडून चुका झालेल्या आहेत. दीपाली आणि तिच्या त्या शेपटीकडनं देखील चुका झाल्यात आणि इकडे या बाजूला राखीकडून देखील चुका झालेल्या आहेत. राखीकडनं तर जास्त चुका झाल्यात. जेवण वगैरे फेकायला नको होतं. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता. यामध्ये सागर उड्या मारायची काहीच गरज नव्हती. म्हणजे मुद्दाही त्याला कळत नाही आणि त्याच्यामध्ये तो उड्या मारायला जातो असं एकंदरीत पाहायला मिळतं. आणि मित्रांनो मी मगाशी सांगितलं नॉमिनेशनमध्ये हे जे काही 7 सदस्य आहेत याच्यामध्ये नक्की संस्कृती, रेवा आणि प्रभू हे जे काही कंटेस्टंट आहेत हे मला थोडेसे वीक वाटतात. याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? तुमचा कोणाला सपोर्ट आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हे जे काही दीपाली आणि राखीचं भांडण झालं त्यापैकी काय वाटतं तुम्हाला? कोण चूक कोण बरोबर हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि काय वाटतं तुम्हाला आरवी जे काही राखी सोबत करतो हे सगळं दिसण्यासाठी फुटेजसाठी करतो का? याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा.